नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 29 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, ग्राउंडवर फक्त पिकअपची आवक आहे आणि ट्रॅक्टरची पूर्ण आवक शेडमध्ये आहे। दोन्ही शेड पॅक आहे आणि शेडच्या बाहेर पण आवक आहे। तर मित्रांनो, नापेड मार्केट चालू कधी होणार आहे हे आपल्याला माहिती आहे, अजून आली नाही आहे। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट लो जे पण निघणार आहे ते तुम्हाला शेवटला मी सांगेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आज काहीतरी बाजारभावामध्ये बदल बघायला मिळेल आपल्याला आणि आवक पण जास्त आहे। जसं की मी सांगितलं होतं, ग्राउंडवर फक्त पिकअपचा लिलाव आहे आणि ट्रॅक्टरचा लिलाव तिकडं शेडमध्ये आहे। आणि नापेड मार्केटबद्दल बोलायचं राहिलं तर मित्रांनो, अजून काही माहिती आली नाही ह्या हप्त्यात, तर सांगेलच आहे, बघू शनिवारपर्यंत चालू होतं की नाही। तर मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ बघूया। तर मित्रांनो, पिकअपचा लिलाव चालू झालाय, बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची, मीडियम साईज माल आहे। काय भाव गेला? 1100 फक्त 11 जाईल का? 1151 1151 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, आणि बियाणं कोणतं द्यायचं? ठीक आहे, काही साठवण केली का? नाही ना, ठीक आहे, पुढं बघू। काय भाव गेलं? 940 940 रुपीज। कुठला आहे कांदा? बघ शकतो तुम्ही, ठीक आहे, पुढं बघू। तिरळ, अच्छा तिरळचं बघ शकतो तुम्ही। खाद आहे, किती गेली हो? 440 जायले 440 रुपीज। कुठले? सुरगाणा, ठीक आहे, बघ शकतो तुम्ही। गोल्टी आहे, काय भाव गेली गोल्टी? 600 रुपये। 600 जायले 600 रुपीज गोल्टी। कुठले? शेपूपाडा। काही साठवण केली का? साठवलंय काही माल? नाही का? चालू माल किती बाकी अजून? संपलं का? अच्छा, ठीक आहे। गेलं 455, बघ शकतो तुम्ही, 455। कुठले? आणि याचं साठवण केली काही कांद्याची? तरी किती? एक ट्रॅक्टर, अच्छा। आणि चालू माल किती बाकी? संपला का? ठीक आहे, पुढे बघूया। बघ शकतो तुम्ही, गोल्टी काय भाव गेला? 600 रुपये जायले 600 रुपीज। कुठले दादा? सुरगाणा, ठीक आहे, पुढे बघू। बघ शकतो तुम्ही, गोल्टा माल आहे, काय भाव गेलं? 611 जायले 611 रुपीज। कुठले दादा? दोन गणवाडी। मोठा कांदा काही साठवण केली का? नाही ना, हे किती बाकी अजून? शेवटचं होतं का? ठीक आहे, बघ शकतो तुम्ही, गोल्टी काय भाव गेली? 400 रुपये। 400 जायले 400 रुपीज। कुठले? पिंपळगाव, ठीक आहे, काय भाव गेली गोल्टी? 550 रुपये। 550 रुपये जायले 550 रुपीज। कुठले? वडनेर भैरव। आणि हे कोणाचं आहे आपलं? हे काय भाव गेलं? 700 रुपये। बघू शकतो तुम्ही, 700 रुपये, ठीक आहे। याचं बियाणं कोणतं होतं? अच्छा, काही साठवलंय का माल? किती? 2-3 ट्रॅक्टर। आणि चालू माल किती बाकी अजून? संपला का? ठीक आहे, अच्छा, गोल्टी शेवटची होती। काय भाव गेलं? 1225। बघ शकतो तुम्ही, क्वालिटी 1225 जायले। ड्राय माल आहे फुल्ली आणि मीडियम साईज माल आहे, 50-55 साईज आहे। कुठला आहे कांदा? शेपूपाडा। बियाणं कोणतं होतं याचं? स्वराज समृद्धी है ना। आणि काही साठवले का माल? नाही का? आणि हे चालू माल किती बाकी? संपलं, शेवटची गाडी आहे, ठीक आहे। काय भाव गेलं? 1300 रुपये। बघू शकतो तुम्ही, क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? सावरगाव। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे, बघू शकतो तुम्ही, क्वालिटी। काही साठवण केली का? हो, साठवलंय ना। किती? अच्छा, हाच माल आहे का? आणि चालू माल किती बाकी अजून? अच्छा, 1-2 गाडी, अच्छा, बरोबर आहे, ठीक आहे, चालेल। बघू शकतो तुम्ही, 50-55 साईज आहे, एक साईज माल आहे, 55-60 साईज आहे। काय भाव गेला? 1600 रुपये। 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि कुठलं? अच्छा, साक्री तालुका, लगडवा ना। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। 1600 रुपये जाईल, 1600 रुपीज। काही साठवलंय का माल? नाही ना। चालू माल किती बाकी अजून? थोडा तरी
2-3 ट्रॅक्टर कमी का? 1-2 गाड्या. ठीक. पुढे बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? किती? 1411. 1411 रुपीज. 1411. कुठला आहे कांदा? लगडवाड. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. काय साठवलंय का माल? नाही. आणि शिल्लक चालू माल किती? शेवटची गाडी होती का? अच्छा ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 820. 820 जाईल. 820 रुपीज. कुठले? दैवल. काही साठवलंय का? साठवलंय माल किती? का? बरं पुढं बघू. काय भाव गेलं काका? 1199. 1199. 1199 रुपीज. कुठला आहे कांदा? दैवेलचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. काही साठवलंय का माल? किती? अच्छा 3 ट्रॅक्टर आहे. आणि चालू माल किती बाकी? हा तरी म्हणजे शेवटची गाडी का? 2-3 गाड्या आहे ना. अच्छा ठीक. ओके पुढे बघू. काय भाव गेलं? 1600 रुपये. बघू शकतो मी. 1600. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? बापखेडा. बापखेड्याचा कांदा आहे. बघू शकतो मी. कुल्ली ड्राय माल आहे. रेग्युलर साईज मध्ये 55-60. कुठला आहे कांदा? बापखेडा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. काही साठवलंय का माल? हाच माल आहे का? किती ट्रॅक्टर? काय? 4 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती बाकी अजून? शेवटची गाडी का? अच्छा ठीक आहे. बघ शकतो मी. गोण्यामध्ये खाद आहे मित्रांनो. किती गेली खाद? 400 रुपये. कुठली? दळवाडी. आणि हे गोल्टी काय भाव गेली? 700 रुपये गोल्टी. 700 रुपीज. ठीक आहे. बघ शकतो मी. गोल्ट आहे. काय भाव गेलं? 1100 रुपये. कुठली? नळवाडी. 1100 रुपये. 1100 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे ना. काही साठवलंय का दादा माल? मोठा कांदा. किती? 4 गाड्या आहे. आणि चालू माल किती बाकी अजून? 2 गाड्या. काय गोल्टीचे का? अच्छा गोल्टीचे गाड्या. ठीक आहे. पुढे बघू. बघ शकतो मी. डबल पत्ती माल आहे. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1540. 1540 रुपीज. 1540. कुठला कांदा? पिंपळगाव धूम. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. काही साठवलंय का माल? किती? 2 गाड्या आहे. आणि चालू माल किती बाकी आहे? 1 ट्रॅक्टर बाकी आहे. ठीक आहे. ओके धन्यवाद. काय भाव गेलो? 1558. 1558 रुपीज. 1558. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. रेग्युलर साईज मध्ये 55-60 साईज मध्ये. काय भाव गेलं? 1558. आणि कुठला कांदा? पिंपळगाव धूम. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. काय साठवण केली का? किती? 3 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती बाकी अजून? अच्छा 2-1 ट्रॅक्टर निघाल. ठीक आहे. ओके पुढे बघू. बघ शकतो मी. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळगाव धूम. काल परवा तेरवा होते का? नाही आज पहिला दिवस आहे. अच्छा काही साठवण केली? किती? 3-4 गाड्या. आणि याचं बियाणं कोणतं होतं बोलले तुम्ही? पुन्हा पुरसून घे ना. चालू माल किती बाकी असेल अजून? 4-5 गाड्या आहे ना. ठीक आहे. ओके बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1541. 1541 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? नळवाडी. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. काही साठवलंय का माल? नाही का? चालू माल किती बाकी असेल? 2 गाड्या आहे ना. ठीक आहे. हा धन्यवाद. काय भाव गेलं काका? 1200 रुपये. बघ शकतो मी. 1200 रुपये जाईल. 60-65 साईज आहे. कुठला आहे कांदा? पिंपरीचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? अच्छा काही साठवलंय का? नाही ना. अच्छा ठीक आहे. चालू आहे डायरेक्ट. काय भाव गेला काका? 825. गोल्टी ना. 825. 825 रुपीज. कुठले? दीक्षी. ठीक आहे. आणि काही साठवलंय का माल? नाही ना. चालू माल किती बाकी असेल? शेवटची गाडी. अच्छा ठीक. काय भाव गेलो? 1630. बघू शकतो मी. 1630 रुपया. कलर आहे. क्वालिटी आहे. डबल पत्ती माल आहे. 1630. 1630 रुपीज. कुठला आहे कांदा? कसबे सुके ना.
बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा, काही साठवलंय का माल? शेवटचं आहे का? अच्छा ठीक आहे. बघ शकतो तुम्ही खाद आहे. काय भाव गेली? 600 रुपये. काय गेलं? 700 रुपये. बघ शकतो तुम्ही 700 रुपये जायले. 700 रुपीज. काय बोलणं झालं होतं कांदा? अच्छा, आणि कुठला आहे कांदा? बहादुरी. ठीक आहे. काही साठवलंय का दादा? साठवलंय ना. किती? साठवलं त्याच्यानंतर उरलंय ते. अच्छा, उरलेलं माल आहे. अच्छा, रिजेक्शन काढले. आणि किती साठवलंय? आहे 10 एक ट्रॅक्टर. बरं, हे शेवटचं होतं ना एवढं चालू मालमध्ये? नाही, निवडून आणलंय ते. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. बघ शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 440 रुपये. 440 रुपीज. कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव. 440 रुपये. आणि काही साठवलंय काका? किती? 20 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती असेल अजून? एवढंच आहे का? अच्छा ठीक आहे. मित्रांनो, दुसरं राहिलं आलो आपण. बघ शकतो तुम्ही गोल्टा माल आहे. काय भाव गेलं? 750 रुपये. 750 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी. काही साठवलंय का? किती? अच्छा, 150 कॅरेट. ओके. चालू माल किती आहे शेवटची घडी? अच्छा ठीक आहे. काय भाव गेलं? 700 रुपये. 700 रुपये जायले. 700 रुपीज. कुठले? सुके ना. ठीक आहे. काय भाव गेला दादा? 1700 रुपये. 1700 रुपीज. बघू शकतो तुम्ही 70-75 ची साईज आहे. कुठला आहे कांदा? देवठाण. काय रे, तू तर काही बोलतच नाही राव. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? पुणा कुरसुंगी. काही साठवलंय का माल? किती? अच्छा, चालू आहे. हा, आणि चालू माल किती बाकी असेल? अच्छा, 7-8 ट्रॅक्टर आहे. ओके ठीक आहे. बघ शकतो तुम्ही खाद आहे. काय भाव गेली? 461 रुपये. बघ शकतो तुम्ही 461 रुपीज. कुठले? सुकेना. 461 रुपये. ठीक आहे. बघू शकता क्वालिटी. कलर आहे, क्वालिटी आहे. काय भाव गेली दादा? 1501 रुपये. 1501 जायले. 1501 रुपीज. कुठला कांदा? आणि बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे. बघ शकतो 1501 रुपये जायले. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. मी काय म्हणतो, काही साठवलंय का माल? 30 एक ट्रॅक्टर. आणि चालू माल किती बाकी असेल? अच्छा ठीक आहे. पुढे बघू. बघ शकतो तुम्ही. काय भाव गेलं? 1653. बघू शकतो तुम्ही चमकीला माल आहे. 1653 रुपीज. फुल्ली ड्राय माल आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्लसचं. आणि कुठला आहे कांदा? बेरवाडी. आणि हे काही साठवलंय का माल? किती? 4 एक ट्रॅक्टर. चालू माल किती बाकी असेल अजून? जसं काढलं तसं भरतं. अच्छा ठीक आहे ठीक आहे. म्हणजे अजून चालू आहे साठवण ना. ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1425. 1425 जायले. 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला? अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे ना. बघू शकतो मी येलोरचं बियाणं आहे. काही साठवण केली का कांद्याची? किती? अच्छा, 5-6 ट्रॅक्टर आहे. आणि चालू माल किती बाकी असेल अजून? चालू माल गेला 2 ट्रॅक्टर. अच्छा, 2 ट्रॅक्टर. ओके, धन्यवाद. बघू शकतो मी मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेलं? 1700 जायले. एक साईज माल आहे. फुल्ली ड्राय माल आहे. 1700 जायले. 1700 रुपीज. आणि कुठला आहे कांदा? केरनबेड. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. केरनबेडचा कांदा आहे. ठीक आहे. काही साठवलंय का माल? 1699. ठीक आहे. काही साठवलंय? किती? 4-5 ट्रॅक्टर. आणि चालू माल किती? एवढंच होतं का? अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो, आजचे कमीत कमी बाजारभाव 100 ते 800 पर्यंत होते. सरासरी बाजारभाव 900 ते 1300 पर्यंत होते. आणि हायेस्ट बाजारभाव मित्रांनो 1400 घेऊन तर 2000 पर्यंत होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.